नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी। व्हेज बिर्याणीसाठी हे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे आपण जे घरी जे मीडियम बारीक तांदूळ जे वापरतो ते तांदूळ मी स्वच्छ 2 वेळेस धुवून घेऊन एक 10 मिनिट भिजू घातले होते। कोथिंबीर, हिरवी मिरची, 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, पत्ताकोबी, बटाटा, टोमॅटो, पनीर, मी पनीर तळून घेतलेलं आहे तुपामध्ये, ही पुदिना आहे आणि हे केशरचं दूध आहे आणि इथं खडी मसाला घेतलेले आहेत मी, हे तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि विलायची आणि हे मोठा कांदा मी लालसर तळून घेतलेला आहे। हे गरम मसाला, लसण आणि हे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। आपल्याला चवीनुसार लाल तिखट, हळद पावडर आणि फोडणीला आपल्याला जिरे वापरायचे आहेत आणि चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं। कुकरमध्येच ही बिर्याणी बनवत आहे मी। सर्वप्रथम कुकरमध्ये तेल टाकून घेतले 4 चमचे। तर यामध्ये जिरे टाकून घेते, कांदा, व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। मग यामध्ये आपल्याला हे भाज्या टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्ही अजून भरपूर भाज्यांचा पण समावेश करू शकता। माझ्याजवळ जे आहेत ते मी वापरत आहे, तुमच्याजवळ जे असतील ते भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर यामध्ये मी कांदा व्यवस्थित परतवून घेतले। तर यामध्ये खडी मसाले टाकून घेत आहे, कारण तेलामध्ये जर खडी मसाले सोडलं तर फुटून अंगावर येण्याची शक्यता असते, म्हणून मी कांदा परतवून घेतल्यानंतर खडी मसाले टाकले त्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला एक एक करून भाज्या टाकून घ्यायचे आहेत। हिरवी मिरची, लसणाची पेस्ट, यामध्ये तुम्ही अद्रकची पेस्ट पण वापरू शकता। पनीर, सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित एकजीव होऊ द्यायचे ते आणि मग यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे। ते आपल्याला मसाले ॲड करायचे, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि हे बिर्याणी मसाला आहे, चवीनुसार मीठ, व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। यावरती आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे। यावरती हे असं कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तळून घेतलेला, कोथिंबीर, पुदिन्याची पाने पण टाकून घ्यायचे आहेत आणि परत एकदा यावरती तांदूळ टाकून घ्यायचे आहेत अजून आपल्याला। आणि आपल्याला याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे, त्यामुळे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। तांदूळ आपले चिकट होतात का मोकळा होतो आपला भात, त्यानुसार आपल्याला पाणी वापरायचं आहे, कारण बिर्याणी जास्त चिकटही नसते, मोकळाच असते। यावरती पण आता आपल्याला हे कांदा टाकून घ्यायचा आहे तळून घेतलेला, कोथिंबीर आणि ही पुदिन्याची पाने आणि आपल्याला यावरती आता 2-3 चमचे तूप टाकायचे आणि हे केशर दूध पण टाकून घ्यायचं यावरती आणि थोडंसं वरून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आतमध्ये पण आपण टाकलेलं आहे, पण जे वरे जे आपण तांदूळ जे टाकले ना ते चव लागत नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं वरून टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं बिर्याणी मसाला। आता यामध्ये मी गरम पाणी सोडून घेणार आहे 2 वाटी।
अशा पद्धतीनं मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावरती टोपण झाकून घ्यायचं आहे कुकरचं आणि आपल्याला मीडियम गॅसवरती 1 ते 2 शिट्ट्या होईपर्यंत ही बिर्याणी होऊ द्यायची. पहा अशा पद्धतीनं आपली बिर्याणी झालेली आहे. मी 2 शिट्ट्या झाल्यानंतर एकदम बारीक गॅसवरती 5 मिनिट अजून ठेवले होते. गॅस बंद करून घेऊन मी कुकर काढून घेतलेला आहे. तर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची बिर्याणी. पहा अशा पद्धतीनं झालेली आहे. अशा पद्धतीनं बिर्याणी तयार झालेली आहे. घरी आपण जे बारीक तांदूळ वापरतो ना त्याच्याच तांदळाने मी ही बिर्याणी बनवलेली आहे. खूप छान होते. तुम्ही पण करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.